नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मी भ्रमंती करायला आलेलो आहे अशेरीगड, जो की पालघर जिल्ह्यामध्ये आहे। आणि खडकोना गाव आहे हे, जिकडे आता मी आहे। आणि हाच या ट्रेकचा बेस विलेज आहे। तुम्हाला खडकोना गावाला यायचं आहे आणि इकडून ट्रेक तुमचा चालू होणार आहे अशेरीगडसाठी। तर पुढे आपण अशेरीगड एक्सप्लोर करणार आहोत। माझ्या मागे जो आहे तिकडून आपला ट्रेक स्टार्ट होणार आहे। आणि मी तुम्हाला इकडे दाखवतो की हे खडकोना विलेज आहे। ओके, हे खडकोना विलेज आहे। आपण इकडून आलो तर इकडे येण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता, तो एक बेस्ट पर्याय राहील। आणि दुसरं आहे की लोकल ट्रान्सपोर्टने तुम्ही येऊ शकता। तर ते कसं यायचं ते पुढे व्हिडिओमध्ये मी सांगतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन। पण त्या अगोदर तुम्ही जर इकडे प्रायव्हेट व्हेकलने आलात तर इकडे पार्किंगची व्यवस्था आहे, तर ती तुम्ही इकडे करू शकता। तुम्हाला मी दाखवतो। आणि जसं तुम्हाला आता दिसतंय इकडे 2 व्हीलर्स पार्किंग आणि 4 व्हीलर देखील पार्क केलेले आहेत। आणि इकडे हे दुकान आहे छोटंसं, जिकडे तुम्हाला शेवटचं दुकान मिळेल आय थिंक सो। तिकडे तुम्ही तुमचं पाणी रिफिल करून घेऊ शकता, काही स्नॅक्स असतील तर ते घेऊ शकता। तर आता पुढे कंटिन्यू करूया आपण अशेरीगड ट्रेक आणि बघूया पुढे अशेरीगड ट्रेक आपला कसा जातो। हा ट्रेक स्टार्ट पॉइंट आहे आणि वाजलेले आहेत आता 10। तर इथे मला हे नवीन कन्स्ट्रक्शन दिसतं, आय थिंक सो चेकपोस्टसाठी आहे। तर पुढे जर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला इकडे चेकपोस्ट देखील मिळू शकता, आता तरी नाही आहे। तर पुढे आता किती वेळ लागतो पूर्ण संपूर्ण ट्रेकला हे तुम्हाला व्हिडिओमध्येच कळत राहील। तर कंटिन्यू करा। आणि तुम्ही हे बघू शकता इकडे जे चिन्ह आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा स्टार्ट पॉइंट इकडे आहे म्हणून। आणि गावात तुम्ही कोणाला देखील विचारलात तरी तुम्हाला मार्ग ते लोक सांगतीलच। पुढे 2-3 मिनिटं चालून आल्याच्या नंतर इकडे हा असा बाकडा दिसलाय, सरळच रस्ता आहे। आणि असे मध्ये मध्ये हे बोर्ड्स लागलेत महाराष्ट्र शासनचे, तर ज्याच्यामुळे मार्किंग सारखं ते काम करतायत, म्हणजे तुम्ही रस्ता इकडे तिकडे चुकायला नको। अजून 2 मिनिटं चालत आल्याच्या नंतर तुम्हाला असं दगडी पायवाट दिसेल, ही वरपर्यंत असेल की कुठपर्यंत असेल ते बघूयात। आणि तुम्हाला असं झाडांवरती चेक करत राहायचं आहे, तुम्हाला हे मार्किंग्स दिसतील, जेणेकरून तुम्ही रस्ता भटकणार नाही आणि तुम्ही सुखरूप ट्रेलच्या दिशेनेच वरती चालत तुमचा ट्रेक कंप्लीट कराल। इथे आता हा सेकंड बेंच आपल्याला मिळाला आहे, तो पण असा नॅचरल लुक दिला आहे त्या बेंचला, पूर्ण भारी वाटतंय। आणि हा ट्रेल रूट आहे, म्हणजे जर तुम्हाला थकवा जाणवला एक अर्धा तास 20 मिनिट्स हाईक करून, तर तुम्ही असं हे बेंचच्या इकडे आराम करू शकता साईडला। ट्रेक स्टार्ट केला होता 10 वाजता आणि आता 10:25 झाला आहे टाईम। तर 25 मिनटं लागली इथपर्यंत यायला। आता 25 मिनटांनी एक फर्स्ट ब्रेक घेतला आहे। इथे तोच बेंच आहे, इकडे आता बॅग ठेवली आहे आणि बसलो आहे। तर अजून असाच आहे रस्ता, तरी ट्रेल तरी असाच आहे, दगडांचा जो ट्रेल बनवला होता। पुढे चेक करूया तो आपल्याला कुठपर्यंत लीड करतो आणि कुठपर्यंत आहे तो, पूर्ण वरपर्यंत आहे का माहिती नाही आता सध्या तरी। पण सो फार सो गुड, चांगला चालला आहे ट्रेक आणि सुंदर आहे। आजूबाजूला खूप बरेच चांगले मोठे मोठे झाडी आहेत। कचरा डस्टबिनमध्येच टाका। हे असे बेंचेस आहेत इकडे सगळीकडे। आणि हा एक आता व्ह्यू पॉइंट बोलू शकतो। मला अशेरीगडचा टॉप दिसतोय, तिथे जायचं आपल्याला। असे दगडांवरती मार्किंग्स देखील तुम्हाला दिसतील। आणि अजूनपर्यंत तरी हाच ट्रेल रूट आहे, असा दगडांचा बनवलेला। थोडं 10 मिनटं अजून चालल्याच्या नंतर आता हा स्टेप पॅच लागलाय, जिकडे थोडंसं थकवा जाणवतो चढायला, बिकॉज हा पूर्ण कम्प्लिटली असा उबड खाबड दगडी भाग आहे जो चढावा लागतो।
इथे बघू शकता हे मोठ्या दगडावरती हे असं केलंय. ह्याचं काय रिझन असू शकतं, जर कोणाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा. टाईम झालाय 11 वाजलेत आणि 10:30ला स्टार्ट केला होता खालून ट्रेक. म्हणजे तो स्टीप पॅच स्टार्ट झाला होता तिकडून आणि अर्धा तास लागतो कम्प्लिटली हा स्टीप पॅच तुम्हाला कवर करण्यासाठी. मध्ये तुम्ही 2 मिनटाचा जर ब्रेक घेतलात तर, जसा मी घेतला होता, पण 2च मिनटाचा घेतला होता, पण अर्धा तास लागला कम्प्लीट. आणि भरपूरच स्टीप पॅच आहे एकदम आणि मोठे मोठे दगडी आहेत, तर असा थकवा जाणवतो पूर्ण. आणि तुम्ही इकडे माझ्या मागे बघू शकता हा एवढा पॅच राहिला आहे आता अशेरीगडचा. तर ट्रेक आपण स्टार्ट केला होता काहीतरी 10 वाजता स्टार्ट केला होता आणि आता 11 झाले, तर म्हणजे 1 तास, अर्धा तास तो नॉर्मल आपला ट्रेल होता आणि हा मग स्टीप पॅच अर्धा तास. आता हा अजून मला वाटतं वरती अर्धा तास 40 मिनटं लागेल. तर बघूया एक साधारणतः पूर्ण किती वेळ लागतो. बट ट्रेल खूप सुंदर आहे आणि जर पाऊस पडत असताना तर खूप चांगलं अजून एन्व्हायरमेंट झालं असतं वातावरण आणि मग थंडगार पण वाटलं असतं. सध्या तरी आता पाऊस वगैरे काहीच नाही आहे, फक्त ढगांनी कवर केलं आहे तेवढं, पण त्यामुळे गरमी भरपूर होते. तर बघूयात आता पुढे हा पॅच कसा आहे आणि किती वेळ लागतो. हा पण स्टीपच वाटतं आहे, पण बघूयात. तरी थोडाफार चांगलंच आहे, आत्तापर्यंत चांगलाच चाललं आहे ट्रेक. इथे आता 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन जस्ट माझी समोर नजर गेली तर इकडे एवढा कचरा गोळा करून ठेवला आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता. आणि खाली ट्रेलवरती पण दिसत होता बरा साईडला कचरा ट्रेलच्या, आणि हे पूर्ण असा एवढा कचरा आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता की हा ट्रेक किती फेमस आहे आणि खूप लोक येत असतात इकडे. मला रस्त्यात पण आता उतरताना डिसेंड करताना 4-5 लोक मिळाले. तर पण असा कचरा करू नका, या एन्जॉय करा. खूप चांगला ट्रेक आहे आणि ट्रेल रूट पण चांगला आहे. खूप कमी आता गड आहेत असे की ज्यांचा ट्रेल रूट एवढा मार्क्ड आणि एवढा चांगला आहे की जे सगळे करू शकतात. तर ट्रेक एन्जॉय करा, कचरा नका करू. जो आता पॅच दिसत होता ना तो हाफ कवर केला आहे आणि वरती आल्याच्या नंतर इकडे हा व्ह्यू आहे. इकडे तुम्ही हा हायवे बघू शकता. या हायवेनी आलो आणि हायवेच्याच बाजूनी हा ट्रेक स्टार्ट होतो तिकडे, आणि मग तिकडून इकडे पूर्ण वरती येऊन हा संपूर्ण ट्रेक होता. आता वरती अजून एवढा हाफ पॅच बाकी राहिला आहे, तो कंप्लीट करूया. थोडा वरती चालत आल्याच्या नंतर ही सुरंग दिसली आहे. असं म्हणलं जातं की या ह्याच्यामध्ये जे पण धान्य वगैरे असायचं ना ते ठेवायचे. गडावरती जे लोक आहेत त्यांच्यासाठी धान्याचं स्टोरेजचं काम करायचं हे. आणि हे इकडे तुम्हाला दगडांमध्ये कोरीव अशा या पायऱ्या दिसतील, त्याच आता आपण चढतोय. आशेरीगडच्या या पायऱ्या ज्या की कोरल्या आहेत दगडांमध्ये, असा व्ह्यू दिसतोय. इथे रेलिंगचं काम केलंय सेफ्टीसाठी. एक आता हा व्ह्यू पॉइंट सारखा आहे, तिकडे थांबलोय तर इकडून आता क्लिअर दिसतंय. मगाशी दिसत नव्हता. हा बघा तो हायवे जिकडून आपण आलो आणि तिकडून मग इथे आतमध्ये येऊन मग वरती असा हा एवढा ट्रेक करत आपण वरती आलोय. हा एवढा फक्त पॅच बाकी आहे, तो कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी ही शिडी आहे लोखंडाची, ती चढून आपण वरती जाऊ. वरती या कोरीव पायऱ्या चढून आल्याच्या नंतर हे इकडे असं हेल्मेट सारखं वाटतं आणि खाली हा आर्मर आहे असं वाटतंय. कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट्समध्ये सांगा.
वरती अजून अशा पायऱ्या आहेत वरपर्यंत जायला. तर पुढे जाऊन आपण एक्सप्लोर करूयात अजून काय आहे. आपण महादरवाजाच्या इकडे पोहोचलो आय थिंक सो. ही गडाची तटबंदी असावी आणि हा महादरवाजा आहे. फायनली वरती पोचलो आहे आणि टाईम झाला आहे 12. तर एक 15-20 मिनटं फोटो व्हिडिओ काढण्यामध्ये माझे घेण्यामध्ये गेले. तर तो तुम्ही त्याच्यामधून काढू शकता. तर लास्ट आपण टाईम चेक सांगितला होता एवढा आणि आता 12 वाजलेत. तर इतका टाईम आपल्याला वरती टॉपवरती पोचायला लागला आहे. तर याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की पूर्ण ट्रेक वरती यायला तुम्हाला किती वेळ लागतो. आता हा भरपूर मोठा परिसर आहे गडावरती तुम्ही इकडे माझ्या मागे बघू शकता हा संपूर्ण. तर एक्सप्लोर करूया. आणि मला असं समजलं आहे की इकडे केव आहे. मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्या केवमध्ये मंदिर देखील आहे. तर ती केव आपल्याला मिळेल आणि त्याच्या पुढे अजून एक व्ह्यू पॉईंट आहे. तर त्या मंदिराचं तिकडे दर्शन घेऊया त्या गुफामध्ये आणि तो व्ह्यू पॉईंट एक्सप्लोर करूया आणि मग बघू अजून काय बघता येईल का या गडावरती. आतमध्ये मंदिर आहे तर दर्शन करून घेऊयात आणि चांगलं वाटतं. आता इकडे थोडं थंड वाटतंय असं वरती आल्याच्या नंतर. आतमधलं मी तुम्हाला आतमध्ये हे तर नाही आहे लाईट तर नाही आहे पण जेवढं दिसतंय तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जय माता रानी. केवच्याच बाजूला इकडे तुम्ही बघू शकता आपल्याला हे तोफ दिसत आहेत इकडे ठेवलेले 3 तोफ आहेत. आणि इकडे त्याची माहिती आहे काही. वरती आता पोचलोय. हा प्लॅट्यू सारखा एरिया आहे. त्या गुफाच्या वरती आलात ना तुम्ही तर एकदम असा प्लेन प्लॅट्यू सारखा रस्ता तुम्हाला दिसेल सर्वत्र. इकडे पुढे इकडे चालत आल्याच्या नंतर ना मला हा पॉइंट दिसला. इकडे झेंडा लावलाय आणि तिकडून समोर एकदम भारी व्ह्यू दिसतोय. तर तिकडे कसं आपल्याला जाता येईल ना ते बघूया. आपण तिकडे जाऊया आणि तिकडे जाऊन लंच करूया. तिकडून भारी व्ह्यू येईल. मुंबईपासून साधारण 100 किलोमीटरवर पालघर जिल्ह्यातील खडकवणे गाव इथे हा गड दिमाखात उभा आहे. सुमारे 2000 फूट उंचीवरचा हा गड केवळ ट्रेकिंगसाठी नाही तर इतिहास प्रेमिकांसाठी एक खजिना आहे. गडाचं बांधकाम जवळपास 800 वर्षांपूर्वी शिल्लाहार राजवंशातील भोजराजने केले होते. नंतर तो गुजरात सुलतानाकडे गेला. मग पोर्तुगीजांनी 1556 मध्ये जिंकला. एवढंच नाही तर त्यांनी इथे 38 गावांची राजधानीच बनवली होती. 1739 मध्ये
मराठ्यांनी तेही चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली अशेरी गड परत जिंकला आणि शेवटी 1818 मध्ये गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आजही इथे चढताना त्या काळाची आठवण करून देणाऱ्या गोष्टी दिसतात, जसं की दगडात कोरलेल्या पायऱ्या, दगडात कोरलेल्या सुरंग, सगळ्यात खास म्हणजे एका दगडावर कोरलेल्या पोर्तुगीजांचं कोट ऑफ आर्म्स म्हणजेच त्यांचं राज्यचिन्ह. इथे यायचं कसं, लोकल ट्रान्सपोर्टने आपण कसं येऊ शकतो, तर मुंबईत आला तर वेस्टर्न रेल्वेला पालघर स्टेशनपर्यंत लोकल ट्रेन किंवा मेल ट्रेन पकडा आणि पालघर स्टेशनला उतरल्यावर तिथून मनोर गावासाठी बस किंवा शेअर रिक्षा मिळेल ते पकडा. मनोरवरून पुढे खडकवणे गाव म्हणजेच बेस विलेज पर्यंत शेअर टेम्पो किंवा स्थानिक रिक्षा मिळतात. तिथून गडाचा ट्रेक सुरू होतो. ट्रेक मध्यम दर्जाचा आहे, खूप कठीण नाही, पण दम लागतोच. पावसाळ्यात हिरवाळ अफलातून दिसते, पण काळजी घ्या, पायऱ्या ओल्या असतात. लंच करून झालंय आणि आता इकडे क्लिअर्स काय होतं, एकदम व्ह्यू वगैरे दिसत होता, पण आता सर्वत्र सगळीकडे धुकं आणि पूर्ण ढगांची चादर कवर केलं आहे सगळीकडे आणि एकदम थेंब थेंब पाऊस पडतोय. बघूया, पाऊस जर जोरात आला तर स्काय क्लिअर होण्याची वाट बघतो. जर नाही जर झाला 15-20 मिनिटामध्ये तर मग परत आपण आपलं डिसेंट चालू करूया. फॉग तर काय क्लिअर होत नाही आहे, तर विचार केला की आता डिसेंड करूया. बराच वेळ झाला आता इकडे वरती. लंच करून झाला, काही तुम्हाला वरचे ग्लिम्स आणि इन्फॉर्मेशन देखील सांगितली. तर आता बघूया डिसेंड करायला किती वेळ लागतोय. आता डिसेंड करतोच आहे, तर काही महत्त्वाचे 2-3 पॉईंट्स असतील तर ते सांगतो तुम्हाला. ट्रेकवरती तुम्हाला पोचायला 1.5 तास ते 1 तास 40 मिनटं एवढा लागेल आणि त्यानंतर खूप सुंदर ट्रेल रूट आहे, पूर्ण मार्क्ड आहे. कुठेच तुम्हाला असं म्हणजे हरवल्यासारखं होणार नाही. एकदम सरळ सरळ रस्ता आहे आणि मार्किंग्स दिलेले आहेत सगळीकडे. तिसरा म्हणजे इकडे तुम्हाला वरती कुठेच काही दुकानं वगैरे काही मिळणार नाही आहेत, पाण्याची सोय नाही आहे आणि काही खाण्यापिण्याचं पण काही असे स्टॉल्स जे लागतात आपण बाकी ट्रेक्सवरती बघतो तसं काही नाही आहे. तर खाली जे पार्किंगच्या इकडे जे दुकान होतं ना तेच लास्टचं आहे, तर तिकडूनच तुम्ही रिफिल करून या. वरती काहीच नाही आहे. तशी पाण्याची टाकी कुठे असेल इकडे गडावरती तर ती एक्सप्लोर करता आली नाही की कारण की धुकं वाढलं आणि मग टाईम पण झाला, तर मग विचार केला डिसेंड करूया. आणि त्याच्या व्यतिरिक्त खूप चांगला ट्रेल रूट होता. मी म्हणेन की इझी आहे खूप, फक्त थोडा थकवणार आहे बिकॉज अर्ध्या तासाचा पूर्ण स्टेप पॅच आहे त्यामुळे. बाकी खूप चांगला एक्सपिरियन्स होता, खूप चांगला ट्रेक आहे हा. डिसेंड ऑलमोस्ट कंप्लीट होत आला आहे. तर इकडची तुम्हाला बेसिक जी पण माहिती आहे ती तर मी तुम्हाला दिली की पाण्याची सोय वगैरे कशी काय इकडे असेल. त्याच्या व्यतिरिक्त काही अजून माहिती असेल तर तिकडे कसं पोचायचं. जर क्लिअर नसेल झालं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिअरली मी एकदम इन्स्ट्रक्शन दिलेत की लोकल ट्रान्सपोर्ट यूज करून तुम्ही कसे येऊ शकता आणि प्रायव्हेट व्हेकलनी तुम्हाला ते गुगल मॅपचा पिन इकडे दिला आहे, तिकडे तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त हा मी ट्रेक सगळ्यांना रेकमेंड करेन. बिगनर फ्रेंडलीच होता, इतका काही टफ नाही आहे, एकदम इझी ट्रेक आहे. फक्त थोडासा असं हायवेला लागून आहे म्हणून लोकल ट्रान्सपोर्टचं जरा इथे पोचायला थोडंसं असं कठीण आहे. बाकी एकदम सुंदर ट्रेल आहे, सुंदर ट्रेक आहे, मार्किंग आहे सगळीकडे आणि आवर्जून या तुम्ही. आणि मान्सूनमध्ये तर भारीच आहे. तर व्हिडिओ आता इकडेच एंड करतो आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा. लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, त्यांच्यासोबत तुम्ही हा ट्रेक प्लॅन करताय. खूप चांगला ट्रेक आहे आणि मी तुम्हाला अशाच आणखीन ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळत राहीन. आणि तोपर्यंत बाय बाय, हॅप्पी ट्रेकिंग आणि हॅप्पी ट्रॅव्हलिंग.